जय शिवराय. माझं गडप्रेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवगड शिरपुंजी या किल्ल्यावर. अकोले, राजूर, शिरपुंजी असा गाडी मार्ग आहे व कात्राबाईपासून सुरू होणाऱ्या घनचक्कर रांगेत हा किल्ला आहे. घनचक्कर आणि भैरवगड यांच्यामधील खडीत किल्ल्यावर जाणारी वाट आहे व किल्ल्यावरून गुहेमध्ये मंदिर आहे. गडावर पाणी आहे. निवाऱ्यासाठी गुहा आहे. गडावरून कळसूबाई रांगे तसेच हरिश्चंद्रगड, कल्लाडगड व कुंजरगड येथून दिसतात. किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1149 मीटर आहे. पुढे आल्यावर आपल्याला बोर्ड दिसतो. बोर्डाला आपल्याला उजव्या हाताला फिरून कमानीच्या आतमध्ये जायचे. किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलेला आता आपल्या इथून वरती जायचे. देवेशने आतापर्यंत 4 किल्ले सर केले. शिवनेरी, घोडबंदरचा किल्ला व कोथळे भैरवगड. आता 4था आपण जर आता खिंडीच्या जवळ आलेलो आहे. आपण खिंडीमध्ये पोचलो आहे. आता खिंडीच्या मध्ये आल्यावर एक साईडला हा घनचक्कर डोंगर मध्ये शिडी बघू शकता तुम्ही. आणि दुसऱ्या साईडला भैरवाचा शिडी लागते. आता आपल्याला शिडींवरती जायचे. आपल्या भैरवाचं खिंडीच्या वरती चढायला आपल्या ही घनचक्कर डोंगराची शिडी दिसते. आणि हा घनचक्कर डोंगर आहे बघू शकता. इकडे आपल्याला आता भैरवगड आपण चालू. देवस्थान शिरपुंजी असे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 भैरवगड आहेत. त्याच्यातील हा शिरपुंजी भैरवगड आणि कोथळे भैरवगड. आता आपण शिरपुंजी भैरवगडावर आलेलो आहे बघू शकता. नंतर पुढं आपण आतमध्ये आल्यावर पाहू शकता. आज आपण फॅमिलीसोबत आलेलो आहे. आपण कमानीतून आतमध्ये आल्यावर आपल्याला 1, 2, 3, 4 पाण्याचे टाके दिसतात लाईनीमध्ये आपल्याला असे. तर आपण चढून आता परत भैरवाच्याकडे जाणार आहोत मंदिराकडे. देवेश त्याच्यावरती अजून एक पाण्याचे टाके, पण आता ते गवताने भरून गेले पाण्याचे टाके. मंदिराकडे जात असताना असे गुहा आहे. जलकुंभ असं नाव आहे त्याचं बघू शकता तुम्ही. खामटाक प्रकारामध्ये त्याला असं नाव दिलेलं जलकुंभ बघू शकता. खामटाक आहे. पुढे आल्या परत आपल्याला 1 2 3 4 पाण्याचे टाके दिसत बघू शकता तुम्ही.
साचलेल्या पण. जरा पुढे आल्यावर आपल्याला एक हिरवळ पाहायला मिळते. बघा अशी ती हिरवळ दिसते भैरवाचं. पुढे आता आपण खाली गेलो, आपण आता मंदिराकडे जाणार आहोत. आता असे 2 लोखंडी शिडी झाले. गोव्यामध्ये भैरवाचं मंदिर आहे. इकडून बघू शकता असे पाण्याचे टाके. इकडे मग लाईनीमध्ये 3-4 पाण्याचे टाके आहेत. आतमध्ये अशी गुहा आहे. गुहेपासून खांब टाका एक. हे खामटाका आहे. खामटाकामध्ये आपल्याला शिवलिंग दिसते. खामटाक्यापासून आता वरती जाऊन बघणार आहोत आपण आता काय दिसतंय ते गडाच्या वरती. त्यावर असं एक वरती चढून आल्यानंतर आपल्या वेताळाचं मंदिर लागतं. पुढे आल्यावर परत आपल्याला 4 पाण्याचे टाके 3 पाण्याचे टाके बघायला मिळतात. इथे एक पाण्याचं टाक आहे.
परतीचा प्रवास केला.